नमस्कार आणि तेर्वेतुलो मित्रांनो, आपणा सर्वांचे महाराष्ट्र मंडल फिनलंड प्रस्तुत MMF कट्टा पॉडकास्टच्या पहिल्या सीझनमध्ये स्वागत आहे. MMFचे ध्येय नवीन पिढीला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे तसेच विविध क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ प्रदान करणे असे आहे. तर मी शार्दूल जोशी 2017पासून फिनलँडमध्ये राहत आहे. त्याआधी 2014-15मध्ये फिनलँडमध्ये माझं वास्तव्य होतं. मी IT क्षेत्रात काम करतो आणि फोटोग्राफी आणि पर्यटन ह्याची ही माझी आवड आहे. MF कट्टा पॉडकास्टच्या काय म्हणता या सदराखाली आज गप्पा मारायला, माहिती द्यायला, आपले अनुभव आणि गमती-जमती शेअर करायला आपल्याबरोबर आहेत अमित तांबे, अंकुश मुळे, किरण पाटील, स्वप्नील पोद्दार. अमित, तुझ्यापासून सुरुवात करूया. धन्यवाद शार्दूल आणि नमस्कार मित्रांनो. मी अमित तांबे, गेली 6 वर्षे फिनलंडमध्ये राहतो. भारताबाहेरचे हे आता घरच झाले आहे. मी इथे एका सायबर सिक्युरिटी कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करतो. छायाचित्रकारिता आणि पर्यटन हे शार्दूलप्रमाणेच माझे देखील आवडीचे छंद आहेत व खरं तर त्यामुळेच शार्दूलची पहिल्यांदा भेट आणि ओळख झाली. अंकुश. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश मुळे गेले 2 वर्ष फिनलंडमध्ये राहतो आहे आणि मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून मी कार्यरत आहे. फिनलंडमध्ये येण्याचं सौभाग्य मला पहिल्यांदाच मिळालं. रादर भारताच्या बाहेर कार्यरत होण्यासाठी मला पहिल्यांदाच हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि पहिल्यांदा धाकधूक होतीच, पण येस, इथे आल्यानंतर इतके सुंदर लोक आणि इतकं सुंदर क्लायमेट, बर्फ आणि उन्हाळा हे बघून मजा वाटली आणि हळूहळू मी इथे रुळतोय आणि मजा घेतोय. धन्यवाद. किरण. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील. गेली 9 वर्ष लाहते फिनलंडमध्ये राहत आहे, सहकुटुंब सहपरिवार. आणि मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ICT मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि माझे छंद थोडे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि ड्रायव्हिंग, रीडिंग हे मला आवडतं. स्वप्नील. नमस्कार, मी स्वप्नील पोद्दार. मी जवळपास 12 वर्षांपासून फिनलँडमध्ये राहतो आहे. बायोइन्फॉर्मॅटिक्स रिसर्च हा माझा मूळ उद्योग आणि त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे, खास करून म्युझिकल परफॉर्मन्सेस, भटकंती, पर्यटन हे माझे आवडते छंद. धन्यवाद मित्रांनो. कुणी घर देता का घर, फिनलंडमध्ये गारठलेल्या आणि आता वितळलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर, असे आवाज तुम्ही गल्लीगल्लीतून ऐकलेच असतील. तर काय म्हणता, थोडे या घराच्या विषयात जाऊया. तर फिनलंडमध्ये आता नवीन आलेले किंवा बरेच वर्ष वास्तव्य असलेल्या लोकांना हा प्रश्न नेहमीच असतो की घर विकत घ्यावे का भाड्याने राहणे बरे. काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे आपण शॉर्ट टर्म इथे राहणार आहोत का लाँग टर्म इथे राहणार आहोत. आपली एकंदरीत फायनान्शियल परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, हा एक त्याच्यात मुद्दा. त्याच्यानंतर अमित, तुला काय वाटतं? हो स्वप्नील, मला तुझं बरोबर वाटतं. ह्याकडे मी केवळ असं प्रॅक्टिकल म्हणून न बघता माझ्या दृष्टीने भावनिक गुंतवणूक यालासुद्धा मी तितकेच महत्त्व देईन. उदाहरणार्थ, भारतात राहत असताना आपल्याला कदाचित काही प्रकारच्या घराची सवय झालेली असते. उदाहरणार्थ, आपण बऱ्याच वेळेला फ्लॅटमध्ये राहतो, पण फिनलँडमध्ये आल्यानंतर एका मोठ्या बंगल्यासारख्या घरात राहायचं, आजूबाजूला बाग असावी, कदाचित त्याच्यात खेळणारं कुत्रं असेल किंवा नसेल, फुलझाडं असतील किंवा नसतील, पण याच्याकडे नुसतंच पैसे आणि पैशाची गुंतवणूक म्हणून न बघता मी भावनिक गुंतवणूक म्हणून सुद्धा बघू इच्छित. बऱ्याच लोकांचा कल घर विकत घेण्याकडे असतो. तर घर विकत घेताना कोणत्या बाबींचा विचार करावा, घर कसे शोधावे, सुरुवात कुठून करावी? स्वप्नील, तुला काय वाटतं? घर शोधायला मदत करण्यासाठी काही सर्च इंजिन्स आहेत, वेबसाईट्स आहेत ज्या घराच्या जाहिराती लोक तिकडे टाकतात आणि काही एजंट्स पण असतात जे हाऊसिंग एजंट्स असतात, काही कंपनी पण असतात किंवा इंडिव्हिज्युअल्स असतील. तर असे लोकंसुद्धा आपल्याला घर शोधून देण्यासाठी मदत करू शकतात. तर त्यातल्या त्यात ऑयकोतीये ही एक वेबसाईट आहे जी जवळपास बऱ्यापैकी घरांच्या जाहिराती ज्याच्यावर आपल्याला मिळू शकतात. त्याच्यानंतर एतुवीची एक वेबसाईट आहे. ह्या काही वेबसाईट्सवर आपण जर गेलो
तर आपल्याला एरिया वाईज आपण तिथे सर्च करू शकतो. तिथे मॅप्स वापरून एका विशिष्ट एरियामध्ये जर आपल्याला घर पाहिजे असेल किंवा एका मॅप्सवर आपल्याला ते घरांचे लोकेशन्स दिसतात, तिथून आपण घर सर्च करू शकतो. सो या काही डिजिटल माध्यमांचा वापर करून आपण आपला सर्च सुरळीत करू शकतो. स्वप्नील, मला वाटतं तू घर कसे शोधायचे हे तर छान सांगितलंस. ह्याच्यात मी आता असं ॲड करीन की घर कसे शोधायचे याच्याबरोबर आता काय काय शोधायचं आहे हा साहजिकच पुढचा प्रश्न आहे. तर मी स्वतः जेव्हा घर शोधत होतो तेव्हा मी आधी म्हणण्याप्रमाणे काही भावनिक बाबीसुद्धा मी विचारात घेतल्या होत्या. उदाहरणार्थ अपार्टमेंट घ्यायचं का बंगला घ्यायचा. तर मला असं वाटतं अपार्टमेंट असेल तर मेंटेनन्सच्या अडचणी कमी येतात इथे, कारण ऑलरेडी एक मेंटेनन्स कंपनी ठरलेली असते. पण साहजिकच त्याच्यामुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे ती कमी होते की तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर कमी भर देता येतो. पण जर तुम्ही बंगला घेतला तर मग त्याच्यात देखील बरेच फाटे फुटत जातात पुढे. उदाहरणार्थ एक मजली बंगला घ्यायचा का बहुमजली घ्यायचा, पुढे अंगण असावं का नसावं. तर एक मजली घेतला तर चांगलंच आहे, कदाचित तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचा त्रास कमी होईल किंवा तुमचा देखील त्रास आजूबाजूच्या लोकांना कमी होईल. पण बहुमजली घर घ्यायचं असेल तर माझ्या डोक्यात नेहमी एक असं विचित्र प्रकारची भीती होती, ती म्हणजे रात्री उठल्यावर जर पाणी प्यायला जायचं असेल आणि जर तुमचं स्वयंपाकघर खालच्या मजल्यावर असेल तर झोपेत तो जिना उतरताना धडपडायला नको, ती एक भीती होती. त्यामुळे जिने चढ उतार करायचे नसतील तर एक मजली घर हे कदाचित जास्त योग्य असू शकतं. पण बहुमजली घरात तुम्हाला एकापेक्षा जास्त टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध असतात, जे इथं एक मजली घरात नसतात. आता अंगणाबद्दल बोलायचं झालं तर भारतात आता आपण सगळीकडे असं करत नाही, आणि इथेही अंगण काय अगदी शेणानी सारवायला लागत नाही. पण मोठं अंगण असेल तर बर्फ मात्र काढायला लागतो. ह्याचा अंदाज मला घर घेण्याच्या आधी नव्हता. पण हो, ती पण एक प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. इथे तुम्ही मोठं घर घेतलं की प्रत्येक ऋतूप्रमाणे तुम्हाला एक व्यायाम करण्याची वेगवेगळी पद्धतसुद्धा उपलब्ध होते. उदाहरणार्थ थंडीत बर्फ काढणे किंवा उन्हाळ्यामध्ये गवत कापणे, फॉल सीझन आला की पानगळती होते त्याच्यामुळे पानं काढणे, हे असे एक ना अनेक प्रकार सुरू राहतात. तर अमित, तू म्हटलंस एक मजली किंवा बहुमजली. आता इकडे घराचे प्रकार आणि पर्याय असतात. उदाहरण झालेच तर ओमाकोतितालो, पारितालो, रिवितालो, केरोस्तालो आणि अजून बरेच असतात. तर हे प्रकार नक्की काय आहेत? अजून काही प्रकार आहेत का, आणि त्यात काय फरक आहे? हो, याच्यामध्ये ओमाकोतितालो, केरोस्तालो, नंतर रिवितालो, पारितालो आहे, हिरसीतालो आहे, नंतर राईट टू ऑक्युपन्सी आहे, नंतर होयवाकोती आहे, पालवेली तालो आहे. असे बरेच काही प्रकार आहेत ना. इवन स्टुडंट अपार्टमेंटसुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, ओमाकोती तालो म्हणजे स्वतःचं घर, इंडिपेंडंट हाऊस असं आहे. जर तुम्हाला शांतता हवी असेल, शांततेच्या प्रदेशामध्ये आणखीन जास्त शांतता हवी असेल तर ओमाकोती तालो तुम्ही घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये पुनर्वसन आणि नाहीतर सुधारणा करू शकता कोणाची परमिशन न घेता. आणि फक्त एवढंच आहे की म्युन्सिपाल्टीचे थोडे गाईडलाईन्स असतात, जेणेकरून बाह्य वर्णन नाहीतर कलर्स वगैरे त्यांचाच तुम्ही फक्त फॉलो करायचे असतात. नाहीतर इंटरनल गोष्टींसाठी तुम्हाला कोणाची परमिशन घ्यावी लागत नाही. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जर तुम्हाला बागकाम आवडत असेल, नाहीतर स्वतःहून टेरेस बांधणं, नाहीतर बांधकाम करणं, नाहीतर सुतारकाम करणं याची जर खूप इच्छा असेल तर ओमाकोती तालो हे खूप छान आहे तुमच्यासाठी. नंतर येतो ते केरोस्तालो म्हणजे काय आहे की फ्लॅट नाहीतर अपार्टमेंट सिस्टम आपल्याकडे जशी आहे भारतामध्ये, तसेच येथेही हाऊसिंग सोसायटी निर्माण होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे शेअर्स मिळतात. आणि ह्याच्यामध्ये मुख्यप्रमाणे तुमची जबाबदारी कमी होते, जसे की उष्णता, नाहीतर इलेक्ट्रिसिटी तर तुमचीच असते, पण पाण्याचे बिल वगैरे हे डिस्ट्रीब्युशनमध्ये होतं, नाहीतर गार्डनिंग वर्क वगैरे जे काही आहे ते डिस्ट्रीब्यूट होतं.
त्याचे तुम्ही एक थोडीफार फी देता मंथली, जी हाऊसिंग फी असते तुमची. ह्याच्यामध्ये एवढंच आहे की सामायिक भिंती असतात, दुसऱ्या फ्लॅटमधून तुम्हाला आवाज येऊ शकतात. काही गोष्टींची तुम्हाला केअरफुल व्हावं लागतं, जसे की शांततेच्या वेळा. नंतर मेन डोअर 6 वाजता बंद होतं. जर तुमच्याकडे कीज नसतील तर तुम्हाला प्रॉपर्टी मॅनेजर थ्रू जावं लागतं. त्याच्यासाठी एक 50 युरो वगैरे तुम्हाला द्यावे लागतं जर तुम्ही कधी की विसरलात तर. नंतर आहे रो हाऊसेस आणि पारितालो. रो हाऊसेस हे आपल्याला माहीतच आहे. पारितालोमध्ये एवढा एकच डिफरन्स आहे की 2च घरं असतात. आणि पारितालो आणि रो हाऊसेसमध्ये तुम्हाला थोडं यार्डही मिळतं आणि सामायिक भिंती असतात याच्यामध्ये, तर एकमेकांचे आवाज येतो. नंतर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांची काळजीही घ्यावी लागते. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होते की हाऊसिंग कंपनी फॉर्मेशन होते. त्यानंतर हाऊसिंग कंपनीच बाहेरचे जे काही कामं असतात ते आउटसोर्स करतात, म्हणजे वेंडरकडून ते करून घेतात. जसे की आसफाल्ट वगैरे टाकून घेणं, रोड बनवून घेणं, नाहीतर स्नो काढणे, नाहीतर थोडं गार्डनिंगचं वर्क वगैरे ते तुम्ही करू शकता. नाहीतरी कधीकधी असं होतं की तुम्ही तुमच्या नेबर्सबरोबर डिस्कस करून गार्डनिंग वर्कसुद्धा डिवाईड करून तुम्ही करू शकता, नाहीतर रोबोट लावून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर आहे एरेलिस्तालो. एरेलिस्तालो हे म्हणजे डिटॅच्ड हाऊस. इट इज म्हणजे ओमाकोती तालोसारखंच आहे, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये हाऊसिंग कंपनी निर्माण होते. तेवढा एकच डिफरन्स आहे ओमाकोती तालो आणि एरेलिस्तालोमध्ये. जर तुम्ही असं भटकत असाल तर तुम्हाला कधीकधी असं दिसेल की फक्त कार गराजच्याच रूफ अटॅच्ड असेल दुसऱ्या घराला. याच्यामध्ये सामायिक भिंती नसतात आणि त्यामुळे तुम्हाला आतल्या पुनर्वसनाच्या गोष्टी वगैरे करता येतात. तुम्हाला परमिशनची गरज नाही. पण एक्सटर्नल काही करायचं असेल तर ह्यामध्ये तुम्हाला हाऊसिंग कंपनीचे रूल्स फॉलो करावे लागतील आणि तुम्ही काही गोष्टी एक्सटेंड नाही करू शकत. जर तुम्हाला एक्सटर्नल सावना वगैरे ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या नेबर्सची नाहीतर हाऊसिंग कंपनीची परमिशन घ्यावी लागते. राईट टू ऑक्युपन्सी ही होमलेसनेस कमी करण्यासाठी उपक्रम चालवलेला आहे. याच्यामध्ये असं आहे की मालकी घर आणि भाडेतत्वावरती घर घेणे ह्याचा तो संगम आहे. याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एक 15% अमाऊंट ही पे करता हाऊसिंग कंपनीला आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळतो की त्या घरामध्ये तुम्ही राहू शकता. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही दीर्घकालीन राहू शकता. पण याच्यामध्ये एक आहे की तुम्ही मंथली बेसिसवरती एक फी देता त्यांना आणि ती ॲज अ मेंटेनन्स वगैरे जे काही आहे सोसायटीमध्ये ते केलं जातं. जर तुम्हाला ते घर सोडायचं असेल तर तुम्हाला जी तुम्ही 15% अमाऊंट दिलेली असता ती परत मिळते. पण ती परत मिळताना एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंडेक्स जो आहे त्याच्या हिशोबाने मिळते. जसं आपल्याकडे रेडी रेकनर वगैरे आहे जे प्रत्येक वर्षी रिवाईज केलं जातं, तसाच कन्सेप्ट इथेही आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अपार्टमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये कमी पैशामध्ये तुम्हाला अपार्टमेंट्स मिळतात आणि अर्ज करायला पण खूप इझी असतो. जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल स्वतंत्र तर त्याच्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार आहेत, म्हणजे तुम्ही जागा लीजवरती घेणार म्युन्सिपॅलिटीकडून की विकत घेणार. जर विकत घेत असाल तर ही तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. लीजवरती घेत असाल तर प्रत्येक वर्षी तुम्ही एक थोडी अमाऊंट म्युन्सिपॅलिटीला देता आणि जनरली ही लीज 50 वर्षाची असते आणि एकदा ते लीज संपली की त्यानंतर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही ती विकत घेणार की नाही, की परत तुम्ही लीज रिन्यू करणार. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या प्लॉटवर ती वास्तू उभी आहे त्याच्यावरनं तुमच्या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की काही घरं सर्चमध्ये बाकीचे सगळे घरं घरांपेक्षा एखादं घर 50-60 हजार युरोनी कमी दिसतं आहे आणि अशा वेळेस जवळपास
हमखास ते घर एका रेंटेड प्लॉटवर बांधलेलं असतं किंवा तो त्याचं आणि हे बऱ्याचदा एकाच सोसायटीमध्ये काही घरांची चा प्लॉट रिडीम केलेला असतो त्यांनी, म्हणजे त्यांनी विकत घेतलेला असतो, आणि काही घरं अजूनही रेंटेड असतात. तर त्याच्यामुळे हे सोसायटीवर न जाता एका इंडिव्हिज्युअल प्लॉटवर किंवा एका इंडिव्हिज्युअल अपार्टमेंटवर हे त्याचा डिसिजन जो असतो त्या ओनरनी घ्यायचा असतो. आम्ही माझ्या अनुभवानुसार जी नवीन बांधकामं होत आहेत सध्या, त्या नवीन बांधकामांमध्ये बऱ्याच वेळेला जमीन जी आहे ती तुम्हाला त्याचं म्हणजे भाडं आकारलं जातं, आणि जे जुने कन्स्ट्रक्शन्स आहेत, कदाचित 30 वर्ष 40 वर्ष जुने आहेत, ते बरेचसे मालकी हक्काची जमीन आहे त्यांची. आणि याच्यात ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण की त्याचा सरळ अर्थ म्हणजे तुम्ही दर महिन्याला जी मेंटेनन्स अमाऊंट देता त्याच्यामध्ये त्या प्लॉटचा, त्याला म्हणतात प्लॉटचा जो रेंट आहे तो ॲड होतो. त्याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन मिळण्याचा एक खात्रीशीर मार्ग म्हणजे जेव्हा एखाद्या घराचं प्रेझेंटेशन असतं विकण्यासाठी, तेव्हा आपल्याला ते विकणारा जो एजंट असतो त्याच्याकडून ही माहिती मिळते. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर्टी मॅनेजर्स ते एका माहितीचं एक पूर्ण डॉकेट बनवून आपल्याला ते घर घेण्यापूर्वी ते देतात, आणि ते आपण व्यवस्थित त्याच्यामधून आपल्याला कळतं की ह्या घरामध्ये काय रिनोव्हेशन्स आहे, प्लॉट रेंटल आहे का, आणि इतर जे काही खर्च त्यांचे आधी झालेले असतील आणि पुढे येणाऱ्या रिनोव्हेशन्स वगैरे असतील, याची सगळी इन्फॉर्मेशन ह्या करंट ओनरकडून आणि प्रॉपर्टी मॅनेजरकडून आपल्याला मिळू शकते. लोकेशन त्या घराचं आणि ती प्राईस हिस्ट्री तुम्हाला काही वेळा त्या वेबसाईटच्या हाऊसिंग पेजची हिस्ट्री दिसू शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या एरियाचं जे प्राईज आहे, हे ज्याला आपण जसं आपल्याकडे रेडी रेकनर रेट आपण म्हणतो, गव्हर्मेंट डिसाइडेड रेट्स असतात. हे स्टॅटिस्टिक्स फिनलँडची वेबसाईट आहे, किंवा काही ज्या लोन म्हणजे फायनान्सेस रिलेटेड काही एक संस्था आहेत, त्या दरवर्षी ते एरिया वाईज प्राइजेस त्या करत असतात. त्याच्यावरनंही आपल्याला ती आयडिया येऊ शकते की कुठल्या लोकेशनला साधारणपणे किती पर स्क्वेअर मीटर त्याचा भाव चालू आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगली मग अपार्टमेंट असेल किंवा रो हाऊस असेल किंवा उमाकोटी तलाव असेल, त्याचे प्राइजेस चेंज होतात. आता किमतीचा विषय तू काढलास म्हणजे त्याच्याबरोबर गृहकर्ज हे साहजिकपणे आपण त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. तर मला जो इथे अनुभव आला त्यानुसार म्हणजे काही महत्त्वाच्या बँक्स इथे आहेतच आहेत, नॉर्डिया, ओपे म्हणा किंवा इतर काही भरपूर. ही केवळ माझ्या एकदम डोक्यात आलेली 2 नावं. पण माझा अनुभव असा की तुम्ही सगळ्या बँकेंकडे जाऊन चौकशी करा. शक्यतो तुमचं खातं ज्या बँकेत असेल तिथे कदाचित तुमचं गृहकर्ज सहजरित्या होईल, पण याची काही खात्री नाही. म्हणजे आपल्याला भारतात सवय असते की आपल्या मागे बँक लागते की आमच्याकडनं कर्ज घ्या कर्ज घ्या कर्ज घ्या. इथे तसं होत नाही. इथं तुम्हाला त्यांच्या मागे लागायला लागतं की आम्हाला कर्ज द्या कर्ज द्या कर्ज द्या. तरी ते देतील का नाही याची शाश्वती नाही. तुम्हाला खरं तर कुठला माणूस, त्यांचा कुठला कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला तुमच्या वाट्याला येईल त्याच्यावर थोडंफार तुमचं नशीब अवलंबून आहे. उदाहरणार्थ मला ज्या बँकेकडनं कर्ज मिळालं आहे, माझ्या मित्राला त्या बँकेकडनं नाही मिळालं, कारण त्यांना जो कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह आला तो जरा खडूसपैकी होता, पण मला जो आला तो जरा मृदू स्वभावाचा होता. तर असं नशिबाचे खेळ हे इथे चालूच असतात. गृहकर्जाबरोबरच इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एक लोन कॅप म्हणून प्रकार असतो. म्हणजे जसं भारतात फिक्स्ड रेट व्हर्सेस व्हेरिएबल रेट असं कर्ज असतं, त्याच धर्तीवर इकडे इंटरेस्ट रेट कॉलर असा प्रकार असतो. म्हणजे गृहकर्ज हे खरं तर युरिबॉरप्रमाणे ठरतं. म्हणजे कर्जावरचं व्याज. कर्ज घेताना कमीत कमी व्याजदर ठरवला जातो व त्याचप्रमाणे जास्तीत जास्त व्याज दर देखील ठरवला जातो, हे तुम्ही इंटरेस्ट रेट कॉलर घेतलं तर. त्यामुळे युरोबॉर कितीही कमी जास्त झाला तरी या 2 पल्ल्यांच्या मध्येच तुम्हाला नेहमी व्याज भरावं लागतं. उदाहरणार्थ 1% ते 2% अशी जर इंटरेस्ट रेट कॉलर असेल तर तुम्हाला नेहमी कमीत कमी 1%च भरायला लागेल, युरोबॉर किती कमी असला तरी. आणि युरोबॉर किती वाढला तरी जास्तीत जास्त 2% भरावं लागेल. त्यामुळे सध्याची आर्थिक परिस्थिती ध्यानात घेता हे इंटरेस्ट रेट कॉलर हे फार महत्त्वाचं ठरू शकतं. आणि एक छोटासा मुद्दा मी ॲड करू शकतो की प्रत्येक बँकेचं आपापलं मार्जिन ठरलेलं असतं. तर बऱ्याचदा मार्जिन साधारणपणे 0.4
टक्के एवढं असतं किंवा 0.5% ते आता तुमच्या आणि बँकेच्या निगोशिएशन स्किलवर ते डिपेंड करतं. आता मध्यंतरी भौगोलिक परिस्थिती बदलली, युद्ध चालू झाले किंवा केले, आता तो वेगळा विषय आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी महाग झाल्या. त्यात इलेक्ट्रिसिटी हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. तर आता इलेक्ट्रिसिटीमध्ये पण पर्याय आहेत, तर याबद्दल काय सांगू शकशील का अमित? हो अगदीच. फिनलंडमध्ये येताना खरं तर मी वाचलं होतं, एक वाक्य होतं की इन फिनलंड हीटिंग इज नॉट अ लक्झरी बट इट इज अ नेसेसिटी. अर्थात फिनलंडमध्ये घर उष्ण ठेवणे ही एक गरजेची बाब आहे आणि यासाठी सरकारतर्फे पुरवण्यात येणाऱ्या पुरवठ्याला डिस्ट्रिक्ट हीटिंग असे म्हणतात. गरम पाण्याच्या पाईपमधून हवा गरम केली जाते आणि गार झालेले पाणी दुसऱ्या पाईपमधून बाहेर सोडले जाते. तर ह्याच्या जमेच्या बाजू अशा की किंमत बदलत नाही, मेंटेनन्सची जबाबदारी कमी, पण पडत्या बाजू अशाही आहेत की बाहेरचं तापमान 8 डिग्री सेल्सिअस झाल्याशिवाय डिस्ट्रिक्ट हीटिंग सुरू होत नाही. तापमान आपण जास्त प्रमाणात ठरवूही शकत नाही, ते सरकारच ठरवतं. ह्याच्या उलट इलेक्ट्रिक हीटिंग जे आहे ते हल्ली बऱ्याच नवीन घरांमध्ये दिसून येते. खास करून आपला त्याच्यावर पूर्ण ताबा असतो, पाहिजे तेव्हा सुरू बंद होऊ शकतं, कमी जास्तसुद्धा करू शकतो. पण अर्थातच याचा परिणाम विजेच्या बिलावर होतो आणि ते थंडीत तर जास्तच परिणाम दिसून येतो. जिओथर्मल हा प्रकार सध्या नवीन आहे. म्हणजे जमिनीच्या खाली उष्णता जी असते त्याचा वापर घर गरम करण्यासाठी केला जातो. एका मित्राकडे त्याची अंमलबजावणी देखील झालेली आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की यासाठी झालेला जो खर्च आहे तो तुमचा काही वर्षांमध्ये वसूल होईल. अर्थात त्यानंतर मिळणारी जी इलेक्ट्रिसिटी असेल, जी ऊर्जा तुम्हाला मिळेल ती थोडक्यात फुकट होईल. तर इलेक्ट्रिसिटीप्रमाणे मेंटेनन्स पण महत्त्वाची बाब आहे आणि त्यात काही कॉम्पोनंट्स असतात. किरण, त्याचे काही कोडे उलगडू शकतोस? शार्दूल, ह्याच्यामध्ये असं आहे की जर स्वतःचं घर असेल तर शांतता ही तुमचीच आणि जबाबदारी आणि खर्चही तुमचेच असतात. ज्याच्यामध्ये होतो वास्तविक म्हणजे ही एक मेंटेनन्स फी आहे जी हाऊसिंग कंपनी घेते. याच्यामध्ये मालमत्तेची देखभाल आणि व्यवस्थापन खर्च घेतला जातो, जसे की उष्णता, कचरा, देखभाल आणि साफसफाईचे खर्च समाविष्ट आहेत. व्यवस्थापक जे करतात त्यांच्या मानधनाचा हिस्साही त्या होतो वास्तविकेमधून निघतो. नंतर आहे ओमा वास्तविके म्हणजे फायनान्सिंग फी. जर तुमची सोसायटी जुनी असेल आणि त्याच्यामध्ये काही बांधकाम करायचं असेल, नाही तर दुरुस्ती करायची असेल, नाही तर नूतनीकरण करायचं असेल, तर ह्यावेळी हाऊसिंग कंपनी ही बँकेकडून लोन घेते आणि ज्यावेळी ती लोन घेते त्यानंतर तुम्ही ही कर्जाचा एक हप्ता म्हणून ओमा वास्तविके तुम्ही देतात. त्यालाच आपण राहोइतुस वास्तविके असेही म्हणतो. त्यानंतर आहे एरिलिस वास्तविके. हे स्पेशल फीज असतात ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रॉडबँड घेता कलेक्टिवली, नाहीतर लिफ्ट असेल, नाहीतर पाणी असेल, तर ह्या गोष्टींसाठी जी फी आकारते हाऊसिंग कंपनी ती एरिलिस वास्तविकेमध्ये येते. त्यानंतर आहे युहतिओ वास्तविके. म्हणजे ही एक होयतो वास्तविके आणि ओमा वास्तविके मिळून जी अमाऊंट होते ती युहतिओ वास्तविके असते. तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं असतं की ज्यावेळी तुम्ही घर घेता, नाहीतर तुम्ही जुनं घर घेता, त्यावेळी ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. फिनलंडचे ऋतू, हवामान लोक बघता घर विकत किंवा भाड्याने घेताना अजून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? अंकुश, तुला काय वाटतं? आता तशा तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता आपण घर कुठे घ्यायचं, किती साईजचं घ्यायचं, कुठल्या बँककडून घ्यायचं, हे सगळे तर तुम्ही सगळ्यांनी बोलून झालं आहे. आता राहिलं काय, खायच्या प्यायच्या गोष्टी. मग आपल्याकडे सुदैवाने बऱ्यापैकी भारतीय भाज्या, पदार्थ आणि आपले मसाले वगैरे बऱ्यापैकी मिळतात. आणि वेगवेगळ्या म्हणजे एस्पू, वांता आणि हेल्सिंकी अशा या तिन्ही काय म्हणू आपण सिस्टर सिटीज म्हणू शकतो आपण ह्यांना. ह्याच्यामध्ये सगळीकडे या तिन्ही शहरांमध्ये भारतीय दुकानं आहेत आणि 1-2 नाही, चांगल्या मुबलक प्रमाणात आहेत ती. सो उदाहरणार्थ एस्पूमध्ये मातिनकेला एरियामध्ये आहे, लेप्पावारा एरियामध्ये 2-3 आहेत जवळपासच. त्याच्यानंतर हेल्सिंकीमध्ये पण आहेत
तर अशी दुकानांमध्ये आपल्याला म्हणजे अगदी मॅगी पण मिळू शकते, जे आपण भारतात खात होतो ते पण आपल्याला तिथे मिळू शकतं, चुरमुरे पण आणि पोहे पण मिळू शकतात. सो ह्या अशा जी दुकानं आहेत युजली मी असं बघितलं आहे की आपले भारतीय लोक ह्याच्या जवळपासच्या एरियामध्ये येऊन राहतात, जेणेकरून अगदीच चालत जर जमत नसेल तर बसने तरी पटकन जाता येतं. सो माझ्या मते जर का आपण अशा एरियामध्ये राहत असू तर बसने पटकन जाता येतं आहे का, किंवा चालत जाण्यासाठी पटकन शक्य आहे का, किंवा अगदीच नसेल तर गाडीने पटकन जाता येतं का. कारण जितकं तुम्ही लांब जाल तितकं तुम्हाला तिथे जाण्या येण्याचा हे, आणि असं होत नाही की बाबा आपण एकदा गेलो आणि सगळंच घेऊन आलो, एक दोन गोष्टी आपल्याला राहतातच, मग परत त्याच्यासाठी चक्कर मारायची. सो ह्या दृष्टीने तुम्ही अशी जागा किंवा अशी घरं निवडा जेणेकरून तुम्हाला त्या दुकानांपासून आपलं घर जास्ती लांब नाही आहे आणि तुम्हाला सहजपणे तिथे पोचता येईल. हे बघितलेलं चांगलं. इकडे तुमच्या आसपास शेजाऱ्यांबरोबर काही लक्षात राहण्यासारखे किस्से तुमच्याबरोबर घडलेच असतील, काही सांगू शकाल का तुम्ही? असंख्य, पण आता वेळ लक्षात ठेवता मी काही मोजकेच 1-2 सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे फिनलंडमध्ये नको असलेल्या व्यक्तीसाठी दार उघडत नाहीत. हा माझ्यासाठी अनुभव खरंच नवीन होता. म्हणजे पुण्यात कदाचित असं करत असतील, पण ते आपल्याला माहिती असतात की उघडत नाहीत. फिनलंडमध्येही असं होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे झालं असं की आमच्या शेजारच्यांनी मी बेल वाजवली, त्यांनी दार उघडलं नाही. मी परत एकदा वाजवली तरी उघडलं नाही. शेवटी मी टणाटणा 3ऱ्यांदा वाजवली तरी देखील उघडलं नाही. मला वाटतं माझ्या सुदैवाने मी तिथून निघून गेलो म्हणून बरं, नाही तर 4थ्यांदा वाजवली असती तर त्यांनी पोलीसच बोलावले असते. पण नंतर कळलं की फिनलंडमध्ये जर नको असलेली व्यक्ती तुमच्या घरी आली तर ते दारसुद्धा उघडत नाहीत. उघडलेच तरी अगदी बेचकीतूनच बोलून पिटाळून लावतात. मला वाटतंय पुण्यापेक्षा कदाचित हे जरा जास्तच वाईट आहे अजून. अमित, तू जो प्रसंग सांगितला त्याच्या उलट माझ्याशी एक प्रसंग झालेला आहे. म्हणजे अराऊंड एक 5-6 वर्षापूर्वीचा आहे. तसे बघायला गेले तर फिनिश लोक जास्त बोलत नाहीत, पण ज्यावेळी सोमरस पोटात जातो त्यावेळी ते खूप बोलतात. आणि मग अचानक ते तुम्हाला इन्व्हिटेशनही देतात की बाबा ये घरी, बघ ये. नंतर तुम्ही ते त्यांचं घर बघितलं वगैरे, साफसफाई केलेली असते, पण त्यानंतर हळूच म्हणतात ओके तुमची गाडी मिळेल का मला ऑफिसला जाण्यासाठी. असा हा प्रसंग माझ्याशी एकदा झालेला आहे. त्यानंतर मी विचार केला की बाबा ह्यांच्यापासून थोडं लांब राहिलेलं बरं आहे. मस्त मस्त, छान. आता आपण बऱ्याच गोष्टी बोललो, म्हणजे आता इथपर्यंत पण आलो की शेजारा पाजारांची कसे असतात इकडे. पण एक मला पॉईंट असा वाटतो का घर बघताना, घेताना, हे सगळं करताना, की आपण भारतामध्ये वास्तूची म्हणजे पूर्वेकडे असावं, पश्चिमेकडे असावं. आपण म्हणतो की आपली किचन पूर्वेकडे हे असावं, तर ते कसं असावं नक्की, म्हणजे ब्लाइंड्स कसे लावावे, हे बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या इथे. तर तुम्हाला काय वाटतं शार्दूल, तू काही सांगू शकशील या बाबतीत? हो, आता इथे खरं इकडे आल्यानंतर सूर्याचं महत्त्व कळतं खरं. म्हणजे सूर्य आपल्याकडे मुबलक प्रमाणात, पण इथे फार तुरळक प्रमाणात. म्हणजे आयदर तो डिसेप्टिव्ह पण असतोच एनिवेज, पण सूर्याची दिशा ही फार महत्त्वाची, की तुम्हाला दिवसातनं किती वेळ सनलाईट मिळेल ह्याचं तुम्ही फार काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे. वास्तू एक असते, कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी बघावं, पण सनलाईटवर जास्त फोकस ठेवावं. तुला काय वाटतं स्वप्नील? हो, अगदी. आणि सनलाईटचं म्हणाल तर जसं आपण भारतामध्ये त्या मानाने फारसा फरक पडत नाही. अगदी म्हणजे किंचित फरक असतो आपल्या डिरेक्शनमध्ये. पण फिनलँडमध्ये रोजच्या उगवण्याच्या ज्या सूर्याच्या जे अँगल्स असतात त्याच्यामुळे तुमची पूर्व दिशा ही नेहमी चेंज होत राहते. सो आज आपल्याला जरी एखादा सूर्यप्रकाश व्यवस्थित येत असेल, त्याच स्पॉटला 2 महिन्यानंतर त्या स्पॉटला सूर्यप्रकाश पोचेल की नाही याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे सहसा जी घरं घेतात फिनलँडमध्ये, ती साधारणपणे ईस्ट ते साऊथ हा जो एक गोल्डन मानला जातो की साऊथ फेसिंग किंवा ईस्ट आणि साऊथ ईस्ट फेसिंग ही घरं जास्त प्रेफर्ड केली जातात. कारण की ज्या वेळेस तुम्हाला जास्त गरज असते तेव्हा
सूर्याचा उदय ॲक्च्युली ह्या 2 दिशांच्या मध्ये होतो. पण इन जनरल ईस्ट आणि साऊथ ईस्ट ह्या दोघंही डिरेक्शन्स महत्त्वाच्या समजल्या जातात. त्या बाबतीत मी जरा सुखीच म्हणायला पाहिजे. आम्हाला म्हणजे मी आणि आमच्या घरच्यांना ते सनलाईटचा काही फरक पडत नाही. आम्ही कुठेही कधी कसेही झोपू शकतो. मुंबईतला असल्याकडे मी ट्रेनमध्येही उभं झोपलेलो आहे. आता झोपण्याची पण गोष्ट झाली. मग आता त्याच्यासाठी आपल्याला लाईट बंद करायची असेल तर काय करायचं, आणि मग समजा मला लाईट गेला किंवा माझं बटनच चालायचं बंद झालं तर मग काय करायचं, ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? साधारण छोटी मोठी बल्ब बदलणे वगैरे सारख्या ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. पण वायरिंगना हात लावणं हे प्रोफेशनल माणसांचंच काम असतं. आणि बऱ्याचदा हाऊसिंग सोसायटीला आधी आपल्याला अप्रोच करावं लागतं. त्यांना आपल्याला अर्ज द्यावा लागतो की मला हा अमुक एक वायरिंग ॲड करायची, किंवा बऱ्याचदा आपल्याला प्लग अँड प्ले टाईपच्या काही जे बल्ब्स असतात ते न वापरता आपल्याला फिक्स्ड एखादी वेगळी लाईटिंग असेल किंवा वेगळी अरेंजमेंट करायची असेल तर आपल्याला प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन असतील किंवा तत्सम लोक असतील त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं लागतं. मी याच्यामध्ये एक ॲड करू शकतो. ज्यावेळी तुम्ही घर घेता त्यावेळी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं डिझाईन सेपरेटली मिळालेलं असतं आणि तुम्हाला कुठली वायर कुठे जाते, कुठून इलेक्ट्रिसिटी पास होते, कुठे फ्यूज आहेत, त्यात सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केलेल्या असतात. ज्यावेळी तुम्ही घर घ्याल त्यावेळी ती गोष्ट बघून घ्या. आता फिनलँडमध्ये आल्या मोस्टली भाड्याच्या घरात राहतो. नंतर घरं बदलली जातात, विकत घेतात. काही लोक अनेक घेतात, श्रीमंत लोक असतात ती. आणि घर बदलणे हा मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे तुमचे अनुभव आहेत का, किंवा त्यांच्याबद्दल पूर्वसूचना टिप्स काही देऊ शकता का? ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट टिप ही आहे की आपल्या अर्धांगिनीचं ऐकावं. कुठला बॉक्स कुठल्या रूममध्ये जायला हवा, कुठल्या सिक्वेन्समध्ये जायला हवा, हे व्यवस्थित पार पाडणं गरजेचं आहे. नाहीतर दुसऱ्या गमती होऊ शकतात. अनुभव हो. मी बॅक टू बॅक एका वर्षामध्ये 2 वेळा शिफ्टिंग केलं. तर काही जे बॉक्सेसमध्ये पॅक करून ठेवलेलं सामान होतं ते दुसऱ्या घरामध्ये उघडायचा चान्सच मिळाला नाही आम्हाला. सो आम्ही ते पूर्ण तिसऱ्या घरात शिफ्ट झाल्यावर ते काही बॉक्सेस उघडले गेले. पण बॉक्सेस हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे ह्या पूर्ण शिफ्टिंगमध्ये. सो बरेचसं सामान आपले मोठे जाडजूड बॉक्सेस मिळतात. ते जर आपण घेतले तर आपण त्या बॉक्समध्ये व्यवस्थित रचून व्हॅनमध्ये लोड करून आपण ते शिफ्टिंग करू शकतो. काही एजन्सीज आहेत, कंपनीज आहेत ज्या प्रोफेशनली शिफ्टिंग करायला आपल्याला मदत करतात. किंवा मनुष्यबळ पाहिजे असेल तर मनुष्यबळही मिळू शकतं. अर्थात जितके पैसे आपण देऊ तितकं आपल्याला सोपं पडतं ते. पण या एका बाबतीत मला वाटतं मला फिनिश पद्धतच आवडेल. म्हणजे ते काय करतात की ते त्यांच्या मित्रांना सरळ बोलवतात, दिवसभर राबवून घेतात आणि मग थोडाफार पिझ्झा खायला घालतात. अशा पद्धतीने ते त्यांचं मूव्हिंग करतात. ही पद्धत मला सगळ्यात आवडते. जर फिनिश मित्र जास्त असतील ना तर पिझ्झाची अमाऊंट ही ॲक्च्युअल वेंडरपेक्षा जास्त होते. जो ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतो त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकते. त्याच्याबरोबर आणि सोमरस देखील. विषय मोठा आहे आणि MMF पॉडकास्टचे अजून एपिसोड येतीलच. तर आता खूप बहरला रंग जेव्हा भेटले 3 मित्र, तुम्ही, आम्ही आणि कोणी लिहिलं रे. धन्यवाद अमितराव, अंकुश तात्या, किरण भाऊ आणि स्वप्नील दादा. धन्यवाद. आभारी आहे मंडळ. MMF पॉडकास्ट कट्टा यूट्यूब, स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिकवर आहे. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिलखुलास हसत राहा.